नमस्कार प्रेक्षकांनो, तर पारू या मालिकेत आता लवकरच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। 17 एप्रिलच्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे, प्रीतम गोलगोल फिरत असतो आणि खूप आनंदात असतो आणि म्हणत असतो की पारू मी प्रेमात पडलोय, चक्क मी प्रेमात पडलोय असं तो पारूला म्हणत असतो। पुढे तो तिला म्हणतो की मी जर लग्न करेन ना तर हिच्याशीच करेल। आणि नेमकं तो पारूलाच मिररमध्ये दाखवतोय की मिररमधून दुसरी कोणती मुलगी पलीकडे दाखवतोय हे तर आपल्याला पूर्ण एपिसोडमध्येच बघायला मिळेल। प्रोमोमध्ये हे काही क्लिअर झालेलं नाहीये। त्यावर पारू म्हणते की प्रीतम सर हे काय बोलताय तुम्ही, तुमचा दिशा मॅडम सोबत साखरपुडा झाला आहे। पण मित्रांनो, साखरपुडा तर अजून झालेलाच नाहीये, तरी सुद्धा ही पारू म्हणते की तुमचा साखरपुडा झालाय दिशा मॅडम सोबत। जर का प्रीतमने पारूलाच मिररमध्ये दाखवलं असेल आणि त्याला जर पारूच आवडायला लागली असेल तर काही खरं नाही, जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। असंही प्रीतमची आणि पारूची चांगली निखळ मैत्री आहे, पण त्या मैत्रीचं आता प्रेमात रूपांतर झालं की काय हे तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल। पुढे आता प्रीतम हिम्मत करतो आणि अहिल्याशी बोलायला जातो आणि अहिल्याला म्हणतो की आई, तू आजपर्यंत आमच्यासाठी जे काही निर्णय घेतले आहे ते सगळे आमच्या भल्यासाठीच घेतले आहे आणि ते योग्यच होते। पुढे प्रीतम म्हणतो पण आई, त्यावरच अहिल्या म्हणते पण काय प्रीतम। पुढे प्रीतम म्हणतो आई, दिशा ती मुलगी नाहीये जिच्यासोबत मी माझं सगळं आयुष्य आनंदात घालवू शकेल। तर तुम्हाला काय वाटतं, नेमकं त्याला कोणत्या मुलीशी लग्न करायचे हे तो अहिल्याला सांगू शकेल का, आणि त्याचं आणि दिशाचं लग्न तो रोखू शकेल का? हे सगळं आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल आणि हे सगळं बघणं खूप रंजक असणार आहे। असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी परिवार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।